लेफ्ट हँड. तर तुमचं ब्रँचिंग काय असतं की तुमची एक मेन ब्रँच असते. मेन ब्रँच म्हणजे काय की सपोज माझा जो गिटअपवरचा जो कोड आहे म्हणजे माझा जो प्रोजेक्ट आहे ॲज अ मॅनेजर कंपनीत काम कसं चालतं तुमचं की एक मॅनेजर असतो राईट. त्या मॅनेजरच्या अंडर आहे ना 3 ब्रँचेस असतात. 3 ब्रँचेस म्हणजे काय की तुम्ही जर ऐकलं असेल एक असतो तुमचा डेव्हलपमेंट. म्हणजे डेव्हलपमेंट काय की तुमचा सगळा जो कोड असतो ना तो सगळा डेव्हलपमेंट अंडर असतो. तो जोपर्यंत मॅनेजरकडं पब्लिश करायला जात नाही ना तोपर्यंत तो अंडर तुमचा डेव्हलपमेंटकडे असतो. तुमचा मॅनेजर झाल्यानंतर डेव्हलपमेंट नेक्स्ट असतो तुमचा टेस्टिंगचा कोड आणि नेक्स्ट असतो तुमचा गो लाईव्ह वगैरे आपण म्हणू शकतो लाईव्हचा प्रोजेक्ट. असे तुमचे 3 पार्ट पडतात. एक असं तुमचा डेव्हलपमेंट जे तुम्ही कंटिन्युअसली डेव्हलपमेंट करत राहणार आहे. कंटिन्यू तुमचं काय ना काय ते त्या प्रोजेक्टवरती काम असणार आहे. नेक्स्ट असणार आहे की तुमचा जो डेव्हलपमेंट कोड केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही टेस्टिंगला पाठवता की त्याच्यावरती काय बग्स आहेत का तो व्यवस्थित वर्क करतोय का युजरची रिक्वायरमेंट आहे तसं तुमचा काहीतरी कोड चालतोय का बरोबर तुमचा प्रोजेक्ट चालतोय का. आणि हे सगळी प्रोसेस जर झाली त्याच्यानंतर येते की तुमचा गो लाईव्ह प्रोजेक्ट जो असतो तुमचा तो लाईव्हचा सेक्शन वेगळा असतो. असं तुमचं 3 पार्ट पडतात. त्याच्या अंडर पण आहे ना तुम्ही आता डेव्हलपमेंटच्या अंडर एक आता डेव्हलपमेंटला किती असणार की तुमचा एक मॅनेजर असेल राईट. त्याच्या अंडर कोण असतो तुमचा टीम लीडर जो तुमची टीम हँडल करतो अशा टाईपमध्ये. आणि ह्या मॅनेजरच्या अंडर आहे ना भरपूर टीम लीडर्स असतात. हा मॅनेजरचं फक्त एका प्रोजेक्ट पुरतं काम नसतं. डायग्राम काढून दाखवतो. तुमचा हा काहीतरी मॅनेजर असेल त्याच्या अंडरमध्ये असा काहीतरी टीम लीडरचा सपोज 3 लीडर आहेत मल्टिपल असू शकतात. आणि त्या टीम लीडरकडे आहे ना तुमचा एक असणारा फ्रंट एंड परत बॅक एंड टीम असणार आहे फ्रंट एंड बॅक एंडची. इथं फ्रंट एंड इथं बॅक एंड इथं फ्रंट एंड इथं बॅक एंड असणार आहे. आणि या फ्रंट एंडला आहे ना तुम्ही समजा 1 2 3 मल्टिपल असणार आहेत अशी तुमच्या कंपनीत वर्किंग करणारे. अशा टाईपमध्ये इकडचं मी बाकीचं डायग्राम नाही काढत. मी तुमचा मॅनेजरच्या अंडर टीम लीडर याच्या अंडर फ्रंट एंड बॅक एंड आणि नेक्स्ट आहे याच्या अंडर हे सगळे ब्रँचिंग सब ब्रँचेस म्हणतो ना तशा टाईपमध्ये. टेक्स्ट मॅनेजर इथं असणार तुमची टीम लीडर. नेक्स्ट असणार आहे इथं तुमचा फ्रंट एंडची टीम. इथं असणार आहे तुमची बॅक एंडवाली टीम. आणि याच्या अंडर सपोज आता मी किती जण तुमच्या अंडर काम करतात फ्रंट एंडची जी टीम आहे त्याच्या अंडर किती जण लोक काम करतात. इथं सपोज मी असेल ओमकार. आता ह्याच्यातली जी नावं घेतो मी माझे जे क्लासमेट्स आहेत ते इथं सपोज प्राची असेल इथं सपोज विशाखा असेल आणि इथं असेल सपोज आरती. असं काहीतरी आमची टीम असणार आहे ती फ्रंट एंडवरती काम करणार आहे. इथं बॅक एंड येईल इथं 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 हे जे आहे ना तुमचं याच्यावरती मी आता इरेज नाही होत ते. इथं येणार आहे
बॅकएंडवरती कोणतरी अशी तुमची टीम काम करत असेल. बॅकएंड काय तुमचं, फ्रंट एंड काय जे दिसतंय तुमचं HTML वेब ॲप्लिकेशन आहे ते झालं फ्रंट एंड, आणि बॅकएंड काय की त्याच्यावरती जे लॉजिक असेल डेटाबेसवरती काहीतरी सेव्ह होत असेल ते झालं तुमचं बॅकएंड. आता बॅकएंडची मी टीम लिहित बसत नाही, असं तुमचं फ्रंट एंड आहे. आता माझं काय असणार आहे, तुमची जी मेन ब्रँच असणार आहे, मेन म्हणजे माझा जो कोड असणार आहे तो कुठं असणार आहे, मॅनेजरच्या अंडर असणार आहे. तुमचा जो इथं मॅनेजर आहे ना इथं, आणि तुमचं हे टेक्स्ट, ती ब्रँच असणार आहे तुमची मेन, राईट. आणि याच्या अंडर कोणतरी टीम लीडर असेल किंवा काहीतरी असेल, तर टीम लीडरकडं पण तुमचा सब ब्रँचेस असणार आहेत. त्या आपण डायरेक्ट ही हायरार्ची फॉलो नाही करणार. आपण काय करणार, डायरेक्ट मॅनेजर टू डायरेक्ट माझं नाही येणार, मॅनेजर टू डायरेक्ट प्राची, मॅनेजर टू डायरेक्ट विशाखा, मॅनेजर टू डायरेक्ट आरती, असं आपण सब ब्रँचेस करणार आहे. आता नेक्स्ट काय आहे की ह्या माझ्या नावाच्या ज्या आहेत ना, ओमकार नावाचे असेल किंवा प्राची, विशाखा, आरती या नावाच्या माझ्या सब ब्रँचेस असणार आहेत. ते आपापल्या लॅपटॉपवरती कोड, आपला जो प्रोजेक्ट आहे ते डाउनलोड करणार आणि त्याच्यावरती चेंजेस करत राहणार. आता त्यांचं काम काय आहे की तुम्ही जे गिटहब रिपोजिटरीला जे नाव देताय त्यांचं काम तेवढंच आहे की तुम्ही काय नावानं रिपोजिटरी बनवून तुमचं जे नाव असतं ना, आता हे माझं ओमकार आहे, तर मी काय टाकणार की ओमकार, माझा जो युनिक कंपनीचा आयडिया असेल 0123 किंवा 1760 असं काहीतरी, ते युनिक आयडियानं मी ब्रँच बनवणार. असं कंपनीत काम चालतं. तर हे सेव्ह डेस्कटॉपलाच करतो. ओके. तर इथपर्यंत कळालं का तुम्हाला की ब्रँचिंग कसं असतं. आपण आता दोन टाईप करायचं कळालं असेल तर की तुमचं कंपनीचं वर्किंग कसं चालतं. आपण नवीन रिपोजिटरी क्रिएट करून आता ब्रँचिंग अप्लाय करणार आहे. त्यामुळे फक्त ॲक्टिव्ह राहा. आणि आता माझ्या दुसरं लॅपटॉप नाही, त्यामुळं दुसरं एक इन्स्ट्रक्शन आहे की ती मी आधीमध्ये माझी स्क्रीन स्टॉप करेल. माझ्या स्क्रीनवरती बघा हा जो बॅकग्राऊंड पिक्चर आहे ती माझी हे आहे, आणि मी प्राचीला हँडओव्हर करणार त्यावेळेस तिला फक्त सांगणार कसं कसं काय करायचं आहे. त्यावेळेस तिची स्क्रीन दिसेल, ती दावेल आपल्याला. ओके. तर आता फ्रेश रिपोजिटरी मी क्रिएट करणार आहे. तर रिपोजिटरी क्रिएट करायला काय की तुमच्या गिटहबवरती जायचं, गुगलवरती जायचं, तुमचं गिटहब लॉग इन करायचं. इथं न्यू असतं इथं कोपऱ्यावरती, जर इमिजिएटली लगेच पाहिजे असेल, किंवा तुमचा हा जो प्रोफाईल आयकॉन आहे त्या प्रोफाईलवरती जायचं. इथं प्रोफाईल आहेत, इथं रिपोजिटरी आहेत, इथं रिपोजिटरीवरती जायचं, इथं न्यू करायचं. आता इथं मी काय टाकतो, अँग्युलर किंवा वेब डेव्हलपमेंट असा काहीतरी माझा प्रोजेक्ट आहे, असं काहीतरी टाकलं तर डिस्क्रिप्शन टाकतो, दिस इज ब्रँचिंग प्रोजेक्ट, राईट. आता क्रिएट न्यू रिपोजिटरी झालं. आता पहिल्यांदा स्टार्टिंग जी असते ना प्रोजेक्टची ती मी करणार आहे, राईट. तर मी करणार आहे तर काय करणार, ह्या सगळ्या ज्या कमांड आहेत त्या मी लोकलला टाकणार. ह्या कॉपी केल्या मी, आणि इथं नवीन फोल्डर बनवतो, वेब डेव्हलपमेंट, आणि याच्या आतमध्ये जाऊन राईट क्लिक, तुमचा ओपन इन टर्मिनल करायचा. जर इथं राईट क्लिकला आला नाही तर वरती जो सर्च आयकॉन आहे तिथं काय टाकायचं, CMD, तुमचा टर्मिनल येईल. आला टर्मिनल. टर्मिनल कुठे येतो, तुमचा हा जो पाथ आहे ना या पाथवरती मला काहीतरी क्रिएट करायचं आहे. तर मी ज्या सगळ्या कमांड आहेत ना त्या पेस्ट करणार आहे. पेस्ट कशा करणार, या टर्मिनलवरती याचं आणि राईट क्लिक मारायचं माऊसचं. राईट क्लिक मारल्यानंतर जेवढ्या पण कॉपी झाल्या असतात कमांड त्या 1 बाय 1 एक्झिक्यूट होत सगळ्या पेस्ट होतात. ओके. तर तुमची पहिली कमांड काय असणार आहे, तुमची एक रिडमी ॲड कर, परत तुमचं गेट इनिशियलाइज कर, इथं लोकली इनिशियलाइज झाल्यानंतर ते रिडमी ॲड कर, अपडेट तुझी कमिट कर, आणि तुमची जी ब्रँच आहे ती मेन न बनव, आहे का तुमची गेट ब्रँच -m मेन, आणि ती पुश कर ओरिजिन मेनला. ओके. आता मी थोडक्यात फक्त आहे ना ही रिडमी जी फाईल आहे ना, किंवा रिडमीलाच करतो. फर्स्ट
चेंज फ्रॉम ओमकार. सेव्ह केलं आणि आता मी जो कोड आहे तो मी गिटहबला पुश करतो. तर कसं करणार, गिट ॲड स्पेस डॉटनं काय होतं की तुमच्या सगळ्या फाईल अपलोड होतात. किंवा इथं काय करायचं, गिट स्टेटस टाकायचं आधी. स्टेटसनं काय होतं की तुमचा जो पण कोडमध्ये चेंजेस केला आहे ती सांगतं की बघा हे तुमचं ही जी फाईल आहे ती मॉडिफाय केल्या. तर मी काय टाकणार इथं, गिट ॲड तुमचा readme.md, गिट कमिट -m इथं टाकतो फ्रॉम ओमकार 9/15/09. अरे हे काय झालं, रेडमी नाही, गिट कमिट -m डबल कोटमध्ये फ्रॉम ओमकार 09-15 9:15 काहीतरी मी चेंजेस केला. आणि गिट पुश, जोपर्यंत तुम्ही पुश करत नाही ना तोपर्यंत ते तुमच्या ब्रँचला जात नाही. ओके, आता ब्रँचला झालं. आता मला हे चेंजेस बघायचे, तर बघण्यासाठी काय जायचं, तुमचं जे गिटहब आहे ना याच्यावरती रिफ्रेश मारायचा. तर आला बघा तुमचा जो सगळा चेंजेस आहे ना, फ्रॉम ओमकार 9/15. ओके, आता मला काय करायचं, ह्या जी गिट रिपॉझिटरी आहे माझी वेब डेव्हलपमेंट याच्यावरती मला 4 जण माझी लोक कामं करणार आहेत. तर ॲज अ मॅनेजर, मी आता मॅनेजर आहे आणि प्राचीचा लॅपटॉप समज ती आता माझी कलिग आहे किंवा ॲज अ ज्युनियर डेव्हलपर आहे. तर सेटिंगवरती, तर मॅनेजरवरती मी काय जाणार, सेटिंगवरती जाणार आणि कोलॅबरेटचं ऑप्शन आहे बघा, कोलॅबोरेट, त्याच्यावरती जायचं. कोलॅबरेटर्स यूज गिटहब मोबाईल. आता हे माझं मी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन केलं. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन काय असतं की पहिलं कसं असायचं की तुमचा जो जीमेलवरती तुमचा कोड जायचा, एक वन टाइम पासवर्ड म्हणतो ना मोबाईल लॉग इन वगैरे, तो जीमेलवरती जायचा. पण आता तसं नाही. आता मी काय केलं जे सिक्युरिटीसाठी, की मोबाईलवरती गिटहब डाउनलोड करायचा आणि त्याच्यावरती मला एक कोड देतं, तो मोबाईलवरती टाईप करायचा. जोपर्यंत नाही अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत होत नाही. आता अप्रूव्ह केलं, इकडं लगेच रिडायरेक्ट होईल. झालं का तुमचा रिडायरेक्ट. आता म्हणते काय बघा, असा तुमचा कोलॅबरेटचा असा ऑप्शन येईल. तर इथं ॲड पीपल करतो. प्राची तुझं याची आय डी, गिटहबची आय डी असते ना, माझं असं ओमकार 9395 आहे, ते नाव सांग. किंवा तुझा ईमेल ॲड्रेस जरी टाकला ना तरी चालते मला चॅटमध्ये, मी कॉपी पेस्ट तिथं करेन. ओके, अरे आवाज येतो का माझा, वन टाईप कर. मेसेज पोचवला का प्राची, ओके पाठवला. हा जीमेल आहे, कंट्रोल-C आणि इथं जीमेल पेस्ट केला. तर आता ते व्हेरीफाय होते की ही खरंच आहे का. इथं बघा डायरेक्ट सजेशन आलं. आता इथं मी काय करतो, ॲड प्राची जाधव टू 14. आता माझ्यात काय होतंय, पेंडिंग इनवाईट दावतंय. आता मी शेअर माझी स्टॉप स्क्रीन करतो, प्राची दावल आणि 1 to 1 टॉक करूया आपण. आता शेअर स्क्रीन कर प्राची. इथं मी इन्व्हाइट केलं, माझ्या टीममध्ये कोणतरी आता मेंबर काम वर्क करतोय अशा टाईपमध्ये. ओके, आता पहिलं गिटहबला जा. सेटिंगमध्ये वगैरे एकच सेकंद, तसंच असू दे.
तुझा मेल ओपन कर. किंवा तुझ्या तिथं आता नोटिफिकेशनचा ऐकून गावं ना त्या गिटहब प्रोफाईलवरती. त्या नोटिफिकेशनवरती पण येतं रिपॉझिटरीमध्ये बघ. हां ओके, तुला बघ आता मेल आलाय. त्या मेलवरती क्लिक कर. तिथं बघ खाली असेल काहीतरी एक्सेप्टवरती क्लिक कर. व्ह्यू इन्व्हिटेशन नाही तरी व्ह्यू इन्व्हिटेशन कर. व्ह्यू इन्व्हिटेशन. ओके, आता एक्सेप्ट. आता काय करायचं तुला, की जिथं कोड लिहिलंय ना कोड, त्या ग्रीन सिम्बॉल होते कोड. हां, त्याच्यावरती ही लिंक कॉपी कर. ओके, हां त्याच्या आधी जरा स्क्रीन स्टॉप कर. माझ्या इथं कसं धावते त्यासने सांगतो की पेंडिंगला धावत होतं ना, ते माझ्या इथं कसं धावते आता. स्क्रीन स्टॉप कर थोडं. ओके, तर आता बघा रिफ्रेश केलं मी, तर आलं का तुमचं जे मी इन्व्हिटेशन पाठवलेलं ते कोलॅबरेटर झालं. राईट. आता प्राची काय करणार आहे, त्याच्या रेपॉझिटरीमध्ये लोकल एक फाईल बनवल, असा फोल्डर बनवल, आणि तिथं आहे ना तुमच्या कमांड टाकणार आहे. ती कमांड काय असणार आहे, पहिली कमांड असणार आहे गिट क्लोन. CLONE. क्लोन म्हणजे काय, कॉपी कर, जसं मी काल सांगितलेलं. आणि तर रिपॉझिटरी URL असणार आहे, रिपो URL. ही झाली तुमची पहिली कमांड, फर्स्ट. नेक्स्ट काय असणार आहे तिथं, गिट चेकआउट. गिट चेकआउट -B. इथं समजा तिला ब्रँचचं नाव दिलं, तिनं प्राचीचं नाव दिलं, असं काहीतरी. जसं मी माझ्या ब्रँचचं नाव मॅनेजर ॲज अ मेन असतं तसं ही सेकंड कमांड असणार आहे तुमची. आणि नेक्स्ट असणार आहे, जर तिनं चेंजेस काय केला, पहिल्यांदा तिला ह्या कमांड फॉलो करायच्या आहेत, की गिट ॲड स्पेस डॉट गिट, तुमच्या आहे त्या कमांड गिट कमिट -M प्राची ब्रँच, आणि तुमचं गिट पुश ओरिजिन मेन. नाही मेन नाही ना, इथं त्या ब्रँचचं नाव येणार आहे. तुम्ही जे वरती टाकणार आहे ना, इथं जे नाव टाकणार आहे ना, इथं त्या ब्रँचचं नाव येणार आहे ओरिजिन प्राची. ओके, आता तुझ्या स्क्रीनला आहे ना, यात रिपॉझिटरी बनवून क्लोन वगैरे करून स्टेप बाय स्टेप सांग. मी सांगतो काय काय करायचं. ओके, क्लोन केलंस का तू तुझ्या इकडं, तुझ्या साईडून? नाही केलं. ओके, आता लोकलला जा, डेस्कटॉप आहे डेस्कटॉपवरती जा. इथे एखादा फोल्डर बनव कुठेतरी, वेब डेव्हलपमेंट म्हणून, डेमो असं काहीतरी. त्या फोल्डरमध्ये जा आणि CMD कमांड प्रॉम्प्ट ओपन कर. ओके, आता कमांड प्रॉम्प्टवरती आहे ना गिट क्लोन, आणि ती जी कॉपी केलेली URL आहे ना ती पेस्ट कर. कंट्रोल व्हीनं पेस्ट होणार नाही, राईट क्लिक, फक्त एकदा क्लिक कर. गिट क्लोन
आणि राईट क्लिक एकदा. ओके, एंटर. ओके, क्लोनिंग ग्लिट. आता बघ तुझ्या रिपोजिटरीमध्ये फाईल आले असतील. रिपोजिटरी नाही, ह्याच्यात आपल्या लोकल लोकल फोल्डरमध्ये. इथं पण नसतंच तुला, इथं तुझ्या ह्याच्यात पण धावणार. नाही आली का? काय बोलतोय ती? गिट क्लोन वेब डेव्हलपमेंट. HTTPS इज नॉट सपोर्टेड. तिथं डबल कोटमध्ये टाकू नकोस. गेट क्लोन आहे ना, डायरेक्ट लिंक टाक. एंटर मार. ओके, झाले. तर डन झालं म्हणजे बघ बरं, बॅकग्राऊंडला आला असेल फोल्डर. ओके, आला का तुझं वेब डेव्हलपमेंट? आता त्याच्या आतमध्ये जा. आता रेडमी आहे ना, बघ बरं तिथं माझं जे पण कोड आहे. ओके, आता कट करते. आता त्या फोल्डरच्या आतमध्ये जाऊन आहे ना, हां इथं इथं CMD कर ओपन. आणि इथं काय कर, गिट चेकआउट. गिट चेकआउट -b -b स्पेस. आणि तुला आता रिपोजिटरीला नाव द्यायचं. रिपोजिटरी म्हणजे जसं माझा मेन आहे ना, तसं तुझं प्राची वगैरे नाव दे, किंवा मास्टर नाव, प्राचीच नाव दे. हां, एंटर मार. स्विच टू न्यू ब्रँच प्राची, राईट, अशी कमांड आली. यांना काय झालं की तुझ्या लोकलला आहे ना एक न्यू ब्रँच क्रिएट झाली. म्हणजे तुझ्या अकाउंटची आहे ना, या प्राचीन नावाची एक ब्रँच क्रिएट झाली. आता तू जेवढा पण कोड टाकणार ना, तर या प्राचीन नावाची एक ब्रँच वेगळी येणार आणि ती मला दिसणार. आता नेक्स्ट काय करायचं आहे तुला? गिट ॲड कमिट आणि पुश नाही ना, तिन्ही पण कमांड वापर. आता गिट ॲड कमिट आणि पुश स्पेस डॉट. कमिटला डबल कोटमध्ये हे लागतं. हे लागतं जे कमिट टाकणार आहे तिथं, गेट कमिट -m -m आणि डबल कोटमध्ये जे काही टाकणार आहेस ते, जसं की न्यू ब्रँच क्रिएटेड. आणि गेट पुश ओरिजिन प्राची. ओरिजिन काय तुझं तुझं नाव येणार, कारण की मास्टर नाही, प्राची नाव येणार. आपण तुझ्या नावाची ब्रँच क्रिएट केली ना. एंटर. ओके, तर झालं पुश न्यू ब्रँच प्राची टू प्राची. आता स्टॉप स्क्रीन कर. ओके, आता बघा माझ्या मी वेब डेव्हलपमेंटला रिपॉझिटरीला गेलो. आता इथं बघा मेनच्या अंडर आले का प्राची नावाची रिपॉझिटरी आहे का? आता प्राचीला कायम काय आहे तिथं, जी रेडमी फाईल आहे, जी इथं नवीन ब्रँच आहे या रेडमीमध्ये, काहीतरी तिनं चेंजेस केला. आता हे माझं ॲज इट इज कॉपी झालं. ती काय करणार, तिथं काहीतरी चेंजेस टाकणार की सेकंड चेंज फ्रॉम प्राची, आणि मला इथं पुल रिक्वेस्ट येणार. ओके, पुल रिक्वेस्ट काय असणार आहे की मेनला पुश कर कोड. आता मेनमध्ये काय असणार माझं, पहिलं तर ॲज इट इज हा एवढाच कोड असणार आहे. ओके, आता तुझ्या लोकलमध्ये आहे ना, उघड आता तुझी स्क्रीन शेअर कर.
आता त्या रिडमी फाईलमध्ये आहे ना काहीतरी चेंजेस कर, सेकंड चेंज प्राची वगैरे असं काहीतरी कर. गिट ॲड कमेंट आणि पुश कर. डायरेक्ट हे कर. स्पेस डॉटनं काय होतं, डायरेक्ट आहे ते आत्ता जेवढा चेंज झालाय ना तेवढंच जाते रिडमी फाईल. नाही येणार तसं. काय कर, गिट ॲड कर. मी सांगतो तुला, गिट ॲड स्पेस दाब. तुझा जो टॅबचा आयकॉन आहे का नाही, डॉट नको करू, थांब, डॉट काढ. स्पेसचा जो टॅबचा आयकॉन आहे ना, टॅबचं बटन लेफ्ट साईडचं, ते एकदा दाब. अजून एकदा दाब. हां आत्ता आलेलं बरं. हां आता एंटर मार. जी रिडमी फाईल आली ना, हां ओके एंटर मार. झालं. गिट कमिट -m टाक फ्रॉम प्राची. एंटर. नाही डबल कर, गिट ॲड स्पेस डॉट कर. सेव्ह केली ना ती फाईल. तर बहुतेक झालं नाही, एरर आलं तिथं. एरर बरोबर आहे. आता डबल जा कमांड प्रॉम्प्टला आणि गिट ॲड स्पेस डॉट कर. नाहीतर कमांड प्रॉम्प्ट क्लोज करून डबल ओपन कर. कधी कधी होतं तसं की कमांड प्रॉम्प्टला कळत नाही, जर लॅपटॉप स्लो असला ना, प्रोसेसर आपला, कमांड प्रॉम्प्टला कळत नाही की काय काय चेंज केलं आहे. त्यासाठी नवीन क्लोज करायचं, नवीन ओपन करायचं टर्मिनल. गिट ॲड स्पेस डॉट, गिट ॲड स्पेस डॉट एंटर. गिट कमिट -m फ्रॉम प्राची. ओके, काय म्हणते ते सारखं. यू वाली कमांड चालली. कधी कधी असं होतं की एक एक कमांड बघायला लागते. ओके, आता तिनं पुश केलं. पुश कुठं केलं, प्राची या ब्रँचवर पुश केलं. आहेत का 3 कमांड. आता या redmi.md मध्ये तर आहे का, वेब डेव्हलपमेंट फ्रॉम ओमकार सेकंड चेंज फ्रॉम प्राची. आता माझा हा जो कोड आहे ना, तो मी मेनला अजून केला नाही. राईट, मेनला बघा, जर मेनला जर चेक केलं तर काय आहे हे, तर अजून माझा ओरिजिनल कोड आहे. आता मला वाटते की तो आता मॅनेजर ॲज अ मॅनेजर
माझा जो कोड आहे जो प्राचीनं चेंज केला आहे तो सगळा ओकेमध्ये चालला आहे. तर मी काय करणार आहे इथं पहिलं तर गिट पुल. तर काय बोलतं या की ऑब्जेक्ट फायडन गिट पुल का केलं की जेवढा पण प्राचीनं जेवढा कोड केलाय ना तो पण मला पुल पाहिजे. आता इथं बघा तर लोकलमध्ये पण तुमचं होणार आहे कन्फ्युजन. तर जेवढं समजतं तेवढं समजा, जेवढं प्रॅक्टिस करशील ना तेवढं तुम्हाला समजत जाईल. आता मी कोणत्या ब्रँचवर आहे ते कसं करायचं, गिट ब्रँच किंवा गिट चेकआउट जरी म्हणलं तरी चालतं. गिट चेकआउट. चेकआउट म्हणजे काय, आत्ता ज्या मी ब्रँचवर आहे ना त्याच्यावरती काही चेंजेस नाही अशा टाईपमध्ये तुमच्या गिट चेकआउटची ब्रँच करते. इथं मी टाकलं गिट ब्रँच. तर आत्ता मी मेनवरती आहे. आता मला काय करायचं आहे, गिट स्विच प्राची सेटअप आता हे माझ्या लोकलला नाही. किंवा जर मी गिट चेकआउट प्राची जर केलं किंवा गिट मर्ज, एकच सेकंड. गिट ब्रँचेस -r. ओके, तर माझी मेन आहे आणि प्राचीची ब्रँच येतात आता लोकली आल्या. तर आता मला काय पाहिजे, गिट चेकआउट -b. फेटल नेमड
origin. Switched to main branch. Git switch to प्राची. ओके, आता आपली प्राचीची पण ब्रँच आहे ना. आता एक कमांड लिहिले पाहिजे, पहिलं तुम्हाला सांगितलं पाहिजे. गेट स्विच पहिल्यांदा आहे ना तुमची, ॲज अ मॅनेजर तुम्ही कोणाला तरी ॲक्सेस दिला, जसं की प्राच्याला तुम्ही ॲक्सेस दिला की तू काहीतरी कोड चेंजेस कर आणि तुझ्या नावाची एक ब्रँच बनव. तर तिनं ब्रँच बनवली. आता ब्रँच बनवली आणि ती ज्यावेळेस पुश करणार त्यावेळेस तिच्या तिकडं पुश होणार, पण माझ्या लोकली चेंज नसणार आहे. तर ॲज अ मॅनेजर माझी पहिली जर लोकली आणायची असेल ना, गेट लोकली ब्रँच, तर गिट फेच म्हणून असते कमांड. तर फेचनं काय होतं की तुमच्या ज्या सगळ्या ब्रँचेस असतात ना, किती पण तुम्ही मल्टिपल ब्रँचेस बनवल्या, प्राचीनं उद्या 4 ब्रँचेस बनवल्या अजून, तरी पण ती फेच केलं ना मी, तर मला 4 ब्रँचेस येणार बघायला. नेक्स्ट काय असणार आहे की गिट स्विचनं काय होतं की मेन टू, इथं मी काय टाकतो, तुमचा कलिग जो पण तुम्ही ब्रँच बनवल्या ना, दुसरी कोणती पण मेन टू मेन तुम्ही स्विच होणार आहे. तुमचं काय टाकणार गिट स्विच आणि इथं तुमच्या ब्रँचचं नाव येणार आहे. जर मला मेनवरनं कलिगवर पाहिजे तर इथं काय टाकणार मी, गिट स्विच प्राची असं काहीतरी नाव टाकलं. आता जो प्राचीनं जो चेंज केलेला कोड आहे ना, तो आता ह्या रिडमीमध्ये आला का, सेकंड चेंज फ्रॉम प्राची. पण माझ्या मेनला आलाय का तुमचा कोड, नाही आला. तर मी काय करणार, इथं आलो, गिट ॲड गिट कमिट आणि गिट पुश इन प्राची. ओके, आता मला स्विच मारायचं कुठं, मेनवर. तर गिट स्विच, आता माझं मेन स्विच टू मेन ब्रँच. नेक्स्ट काय असणार आहे की पहिला मला गिट पुल केला पाहिजे ओरिजिन मेन. आता ह्या गिट पुलचं हे पण पाहिजे आपल्याला, हे लागतं. एव्हरी टाइम बिफोर कोड एडिट और पुश वी एंटर दिस कमांड. आता ही कमांड काय करते तुमची, गिट पुल ओरिजिन जेवढा पण चेंजेस असेल ना ह्या मेन ब्रँचचा, तेवढा सगळा चेंजेस करते. मल्टिपल आता मीच काय चेंज केलं तर प्राचीला कसं कळणार, प्राचीला पण आता त्यावेळी तिच्या लॅपटॉपमध्ये आहे ना गिट पुल ओरिजिन प्राची केलं पाहिजे, त्यावेळेस तिला चेंजेस भेटणार आहे. नाहीतर जरी गिट पुल टाकलं ना तरी चालतं फक्त. आता कुठे होतं मी, गिट पुल ओरिजिन मेन. ओके, तर पुल झालं ते. आता नेक्स्ट काय कमांड आहे की प्राचीची जी ब्रँच आहे ती मला मर्ज करायची आहे. मर्ज MERGE इंटू मेन ब्रँच. ओके, आता मेन ब्रँचला मी मर्ज करणार आहे. तर त्याची कमांड काय असणार आहे, गिट मर्ज. आणि काय मर्ज करायचे ते ना, ब्रँचचं नाव प्राची. गिट कुठे गेला तुमचा नोटपॅड, गिट मर्ज इथं ब्रँच नेम. आता ही कमांड कोणाला ॲक्सेस आहे, मला मॅनेजरला ॲक्सेस असणार आहे. का तर मी त्या रिपॉझिटरीचा क्रिएटर आहे, रीड राईट ॲक्सेस म्हणतो ना तशा टाईपमध्ये. तर काय म्हणते, अपडेटिंग फॉरवर्डेड, फास्ट फॉरवर्डेड म्हण, वन फाईल चेंजड टू इन्सर्टेड. ओके, आता गिट
स्टेटस केलं आहे का, नथिंग टू, अशा टाईपमध्ये आता चेंजेस असणार. आता ज्या वेळेस मी गिटहबला जातोय त्यावेळेस आहे ना, या रेडमीमध्ये पण आहे ना, तो मेनचा कोड असणार आहे. सॉरी, मर्ज झाली पण आपण गिट ॲडच केली नाही. गिट ॲड गिट कमिट मर्ज कुठे झाली, आपली लोकली मर्ज झाली. बघायचं असेल ना तर आत्ता मी कोणत्या ब्रँचवर मेन वरते, त्यामुळे ह्यात लोकली झाली. गिट कुठे गेला तुमचा, ॲड गिट कमिट हायफन एम डेव्हलपमेंट डेव ओके फ्रॉम प्राची. ओके ऑन ब्रांच युअर ओरिजिन मेन गिट पुश लोकल कमिट्स टू गिट पुश ओरिजिन मेन. ओके आता चेंज झालं. आता जो माझा कोड असणार आहे इथं, तो बघा प्राचीनं जो चेंज केलाय ना तो मी मर्ज केला. आता 13 मिनिटापूर्वी फ्रॉम प्राची असणार आहे ना, तिनं काहीतरी चेंज केलाय, राईट आहे का. फर्स्ट चेंज फ्रॉम ओमकार, सेकंड चेंज फ्रॉम प्राची. आता नेक्स्ट काय असणार आहे की जरी प्राचीने इथं चेंज केला, जोपर्यंत मी माझ्या लोकली डाउनलोड करून प्राचीचा कोड चेक करत नाही तोपर्यंत, मी इकडे जोपर्यंत पुश करत नाही ना तोपर्यंत माझ्या गिटहबवरती पुश होत नाही. जर का मी सांगितलं की तुझ्या कोडमध्ये काहीतरी एरर आहे, तर प्राची परत काय करणार आहेत, चेंजेस करणार आणि परत गेट ॲड कमिट वगैरे करणार. इथं तुम्हाला आहे ना गेट मर्ज नंतर गेट ॲड असणार आहे, गेट कमिट असणार आहे. कारण की तुमचा जोपर्यंत गेट ॲड कमिट करत नाही ना तो तुमचा कोड लोकली असणार. लोकली म्हणजे तुमच्या लॅपटॉपवरती कमिट असणार. आणि गेट पुश ओरिजिन मेन या तुमच्या 3 कमांड असणार आहेत. ओके MERG इमर्ज ब्रँच इनटू मेन, असं तुमचं गिटहबचं पुल रिक्वेस्ट पुश रिक्वेस्ट असे चालतं. तर याचं काय आहे की जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की याचं वर्किंग कसं आहे. प्रॅक्टिस करा आणि गिटहबचं लेक्चर